अन्न देतो राखोनी या भोक तहान. भूक लागली पाणी अन्न आणून देतो, तहान लागली पाणी आणून देतो, करे त्याचा बहुमान, त्याचा मोठा मान करतो. वस्त्र लागले वस्त्रभूषण हे पुरवी. धावता प्रसंग सांगतो. जिजाबाई स्नानाला बसल्या. एकच वस्त्र होतं ते नानीवर ठेवलं. तेवढ्यात एक ब्राह्मणाची स्त्री दारात आली. तुकोबराय वस्त्रीवर बसले. तुकोबा माझ्या अंगावर एकच वस्त्र आहे, मला वस्त्र देता का? तुकोबराय म्हणले आजी थांबा. सगळं घर शोधलं, एकच वस्त्र होतं ते नानीवर. काय करते तुकोबराय? तुम्ही काय करता बरं त्यावेळी? आपलं म्हातारीचं काढून देतात. तुकोबराय होते ती. तुकोबराय म्हणले ब्राह्मणाची म्हातारी, मग हिला वस्त्र दिलं पाहिजे. कुठून आणणार? वयोवृद्ध आजी. अक्षरशः एकच वस्त्र होतं पत्नीला, ते वस्त्र घेतलं आणि त्या म्हातारीच्या अंगावर टाकलं. ब्राह्मण स्त्री रडू लागली. तुकोबा तुमच्याही पत्नीला एकच होतं, मी माझ्या डोळ्याने पाहिलं, तुम्ही सगळं घर दोंडाळलं, तुम्ही ते मला दिलं, केवढा तुमचा उदारपणा. पांडुरंग तुमचं कल्याण. म्हणजे म्हातारी बोलू नको. जिजाबाई ऐकली तर दोघाची खरडपट्टी. चल चालायला चालायला. म्हातारी दिली काढून. तुकोबराय बिबीने निघून. महाराज कोण असा साधू? आणि मग जिजाबाईचं स्नान झालं तर पाहती तर वस्त्र नाही. जिजाबाईने हांबरडाच पाडला. आता कुठून वस्त्र आणू? त्या म्हातारीलाच दिलं की काय? आता आवाज ऐकू आलता म्हातारीचा. तेवढ्यात त्या गावचं वराड शेजारच्या गावी चाललं होतं लग्नाला. जिजाबाईला घेण्याकरता आलं. चला जिजाबाई चला लवकर. वराडी घरात शिरले. आता जिजाबाईने टाहोच पाडला. कोणा पुढं पदर पसरू? पांडुरंगाला काळजी पडली. आता जर मी गेलो नाही तर जिजाबाई दगडच घेऊन येत्या माझ्या रावळा. मग आता वस्त्र आणायला नाशिकला गेलो तो वेळ लागला. पांडुरंगाने अंगावर बहुमोल किमतीचा पितांबर, चंद्र सूर्याचं तेजाला पाणी, असाच पितांबर घेतला का जिजाबाईच्या अंगावर टाकला. याला म्हणावं वस्त्रभूषणे पुरवी. जिजाबाई म्हणली आंबाबाई तुझी मोठी कृपा. पांडुरंग म्हणले आंबाबाईचा का? आंबाबाईच्या सख्या मालकाने दिलंय. भगवंत वस्त्रभूषणे पुरवी. चिंता त्याची वाहे जीवी, निळा म्हणे त्याचे उन्हे, नेदी पडो खवण्या गुणे. 5 मिनिट घेतले तर चालेल का? बर 5 मिनिट. 10 तास तर 10 तास. निळा म्हणे त्याचे उन्हे, नेदी पडो कवण्या गुणे. भक्ताचं काही ऊन दिसू देत नाही देव. माझ्या भक्ताचं सांगोपांग झालं पाहिजे. देवाची जिज्ञासा. तुकोबरायांचा निळोबराय लिहितात ना, त्यांच्या पुढे प्रसंग तुकोबरायाचा आहे. ज्यांची बीज जवळ आली. आता फाल्गुन महिन्यात जवळ आला. जगद्गुरु तुकोबराय घरी भजन करीत होते. जिजाबाई म्हणली भजन बंद करा. ज्या पांडुरंगाच्या नावाने भजन करता त्या पांडुरंगाला ज्यांनी गावात आणलं असे तुमचे वाडवडील, त्या वाडवडिलाची आज पुण्यतिथी आहे. पण घरात काही खाऊ घालायला, पितराला जेव घालायला काही नाही. जा काहीतरी घेऊन या. तुकोबराय म्हणले आणायला पाहिजे. पांडुरंगाचं भजन करतो त्या पांडुरंगाला आमच्या पूर्वजांनी गावात आणलं. मग पांडुरंगाला काय त्या पितर जेव घालायचे. जा काहीतरी घेऊन या. जे काय आणू ग? माग दुष्काळ पडला, अन्नधान्य नव्हतं. आता या वर्षी पाऊस चांगला झालाय, पण आहे अन्नधान्य तर शेतात आहे, आणखीन घरात आलं नाही. काय घेऊन येऊ? काहीतरी घेऊन या. तुकोबराय म्हणजे असं करतो, पावसाच्या पाण्यावर काही भाजीपाला उगवून आलाय, मग तर तेवढा भाज्या आणतो, रान भाज्या त्या उकड आणि पितराला पाजेव. जिजाबाई म्हणल्या जा भाजीपाला तरी घेऊन या. जातो. विना चिपळी घेतले, भाजीपाला आणायला निघाले. कुठं निघाले? भाजीपाला आणायला. भाजीपाला आणायला विना चिपळी नाही, पिशवी नेते. हा घ्या ही पिशवी. निघाले. पिशवी घेऊन निघाले. जिजाबाई म्हणली बहुतेक आता हे पुढल्या सालीचे येते की काय कोण झाले, यांचा भरोसाच नाही कधी येते म्हणून. तुकोबराय गेले तिकडे. एक जणाचा गहू काढायला आला. 5 मजूर लावले. हे महिपती महाराजांनी गोडलेलं आहे बरं का चरित्र तुकोबरायचं. जरूर वाचा. आम्ही म्हणलो ना वाचित जाता ते तुम्ही घरी जाऊन बघा कुठं आलंय, म्हणजे तुम्हाला विषय लक्षात येतो. आणि मग एक जणाचा गहू काढायला आला, त्याने 5 मजूर लावले. पण 5 मजुरालाही 2 दिवस जाईल असं त्याला वाटलं. आता काय करावं, कोण काढू लागेल, मदत कोण करील बरं. त्या काळात चोऱ्या व्हायच्या. पहिले चोर पैसे चोरीत नव्हते का बरं? पैसेच नव्हते, चोरता कुठून? मग असेच कोणाच्या हरभऱ्याचे कडप भाजून काढायचे, भातच काढून न्यायचा, गहूच काढून न्यायचा. त्या मालकाला शेजारी गहू रात्री चोरी गेलाय, आपलाही गहू चोरी जाईल, काय करावं कळेना. तेवढ्यात तुकोबराय भजन करीत चालले. हो तुकोबराय या इकडं. अहो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती. काही लोकांनी ना वारकऱ्याला कात्री धरायला प्रमाण पाठ केले बघा. त्यांचा काय तुकोबरावर श्रद्धा आहे भाव नाही.
आपला वारकरी एखादा जर पंढरपूरच्या वारीला गेला नाही तर काय भानगडे, वारी चुकवणे दे हरी, वारी चुकवणे दे हरी. म्हणजे तुम्ही कस काय घरी सुखे येतो घरा नारायण लोक आहेत बघा. कुंभाराच्या गाडग्यासारखे असतात, कळतं इकडं तर इकडं, इकडं तर इकडं, काय मला पक्ष बदलते बघा. ज्याचं तिकीट भरेल तिकडून पक्ष स्वीकारू वार पाहून उपाडणारे काही काय. मग तुकोबरायने महाराज कसं यात परोपकार करा, तुकोबराय म्हणजे करायला पाहिजे. विना चिपळी झाडाला ठेवली, वेळा घेतला आणि पाच धरली. पाच शब्द आहे आपल्या नाशिक भागात. पाच धरली तुकोबराय लागले काढायला. तुकोबराय म्हणजे आजच गहू काढायचे. तिकडे पांडुरंगाला काळजी पडली, आता जर घरी काही नेलं नाही तर जिजाबाई माझ्याकडे जोडाच घेऊन द्या. आता काय करू, कोणाला पाठवावं? जिजाबाईच्या पुढे दुसऱ्याची ताकद आहे काय टिकायची? भगवंत म्हणजे आता मीच जातो शिव्या खायला. निळा म्हणे त्याचे उन्हे, नेदी पडो कवन्या गुणे. भगवंताने सर्व अलंकार काढले, बाराबंदी घातली, पागोट घातलं, तुळशीच्या माळा, विना चिपळी, धोतर घातलं. भगवंत झाले तुकोबराय महाराज. भगवंताने तुकोबरायचं रूप धारण केलं. एक गाडी, आणि त्या गाडीमध्ये कणिक, डाळ, गूळ, तांदूळ, खत भरगच्च भरलं आणि बसली गाडी जाऊन. पण गाडी वाढायला बैल तर पाहिजे. बैल कुठे? आता भगवंताचा रथ कोण ओढतील? पुढं पाहिलं तर पुढं गरुड हनुमंत. दे गरुडा, हनुमंता इकडे या. मारुतीला गदा फिरत आले. सांगा देवा कोणाला ठोकायचंय? देव म्हणजे हाणावाऱ्या डोक्यात बसल्या का तुमच्या? मग चला बैल व्हा, बैल व्हा. मारुती राय तर रडायलाच लागले. काय झालं रडायला? मारुती रडायला काय झालं म्हणता? आमच्या गदेवर विश्वास नाही. राम अवतारात लंकेत ठोक्यास राक्षस मारले आणि मला बैल व्हा म्हणता. एक तर कीर्तनाला येत नाही, सप्त्याला येत नाही, आलो तर कणिक मळून आणा म्हणता. याच्याच मुळे सप्त्याला येत नाहीत आम्ही. भगवंत म्हणजे असं दुःख नाही होय तुमचं. विठ्ठल मारुती जगद्गुरु तुकोबरायांच्या घरची सेवा करायची. मी तुकोबराय झालोय, गाडी ओढायला बैल पाहिजे, तेवढं कोणीतरी बैल व्हावं. मारुतीराय म्हणले मग हे पहिल्यांदाच सांगायचं, तुकोबरायची सेवा करायला मी नक्की बैल होतो. कारण का? त्यांनी मला विचारलंय काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. लगेच मारुतीराय आणि गरुड बैल झाले. एका भक्ताची सेवा करायला एक भक्त बैल झाला. आपलं कसं काय? त्याच्या घरी भजन आहे का? आपण येत नसतो. भगवंत म्हणतात मीच चूक केली, तुला भजन शिकवलं, तुला टाळ वाजायला शिकवलं. आता तुला टाळ वाजायला नाही, पुढच्या जन्मात टाळ्या वाजायला शिकवतो, कोण नाक्यावर ठेवतो. वारकरी खुशाल म्हणतात कोणाही जीवाचा न घडोबत सरण एकामेकाच्या घरी भजनाला जात नाही. भजन म्हणू नका, नारायणगावच्या ताफ्यात जाऊन बसा, आम्ही तुम्हाला एका बाजूची खर्ची देतो. म्हणजे दोन्ही बाजूची काय नाही, नारायणगावलाच राहायचं, इकडे यायचं नाही. वारकऱ्याने कोणाच्या घरी भजन येईन काय, अभंग कोणाचे गायचे, त्याचे का तुकोबरायचे? बस कोणाचं का भजन असाल, कोणाच्या का घरी असाल, आपल्याला काय? हळदीयात महाराज गावगाव लय अनुभव येतो याचा. परवा एका गावी गेलो, म्हणलं तुम्ही कीर्तन झालं, म्हणलं तुम्ही दिसले नाही टाळ घेऊ. नाही ते यंदा आम्ही नाही टाळ घेऊ. म्हणले का? ते दुसरे कारभारी झाले, आम्हाला त्यांनी विचारलंच नाही, त्यांनीच बाबा लावले. अरे बाबा लावायचे नसते, अरे काय चाललंय काय? कधी सुधारणार आपण सुधारलं पाहिजे. एवढं संप्रदायाला चांगलं वातावरण आहे सध्या. पण याच्यातही काही लोक नाही. मला विचार तू कोण लागून गेला? मनमोहन सिंग तुला विचारायचंय कोण लागून गेला तू? हो, आपण आपल्या कोणाला विचार. तुकोबरायांनी म्हणलं होतं का तुम्ही मला विचारलं नाही म्हणून मी गाथा लिहित नाही? सगळ्यांसाठी लिहिलं. मी त्याला समजून सांगितलं बाबा जाऊ दे, बरोबर दे, सत्यात येत जायचं. ते आपले बाबा लावो नाही तर आपलं विठ्ठल येत जा. मग तो यायला लागला होता. मला सांगायचा भाव असा की मारुतीरायाला आणि गरुडाला बैल केलं, पांडुरंगाने त्यांना झुकलं, पांडुरंग रथावर बसेल, चाबूक वाढला, कडाड दिशी गाडी बोंगराची गाडी खुळखुळ 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 करीत थेट देहूच्या गावात शिरली. देवगावात वेशीतून शिरल्यावर भगवंताच्या गाडीची बैल पाहायला सगळे देहूचे बैल गोळा झाले, आपले माणसं गोळा झाले. वा काय बैल आहेत, काय बैल. भगवंत म्हणे चला 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 बाजून व्हा, बाजून व्हा, गाडीचा धक्का लागेल, बाजून व्हा. गाडी घेतली अशी जोत्याला लावली. जोत नाशिक भागात म्हणतात बघा. जोत्याला लावल्यावर भगवंताने हाका मारल्या, कशी जे बाहेर ये, पण काय आणलं? जिजाबाईच्या धावल्या. कुठं होते सकाळ धरून? अगं रागू नको, काय आणलंय फक्त? काय आणलंय? अगं फक्त
गाडीवरलं वस्त्र काढलं तर कणिक, डाळ, गूळ, तांदूळ, भरजरी वस्त्र आणि सोनं. महिलांचा जीव सोन्यात जास्त असतो. हो, सोनं पाहिलं जिजाबाईचे डोळे चांदी सारखे झाले, म्हणजे पांढरे झाले. काय सोनं आहे. आता जास्त सोनं तुम्हाला बाळगता येणार नाही. शासनाचा नियम आहे, जास्त सोनं बाळगलं सोनेवाने सोना नाही. कळतंय का? सोनेवाने सोना नाही, दोन अर्थ होता. विठ्ठल अगं घे तर खाली. थांबा म्हणजे का? आंबाबाईच्या पाया पडून येते. म्हणजे का? आज तुम्ही संसाराला लागली, फक्त तुमची बुद्धी बदलू नाही म्हणून आंबाबाईच्या पाया पडून येते. पांडुरंग म्हणले तुला उद्याच दिसत तू गोबरा. पांडुरंग ते जिजाबाई आंबाबाई पुढे गेली. आंबाबाई एकदा सोडून दोनदा सवास निघालते, पण आज आमचे मालक संसाराला लागले, यांची बुद्धी बदलू देऊ नको. आंबाबाई म्हणली अगं हे आमचे मालक आहेत, तुमचे मालक तिकडच गहू काढीत येत, आता बोलायचं नाही नाहीतर आमचे मालक खवळत येत. आणि मग जिजाबाई घरी आली, सगळी सामुग्री काढली, सुंदर स्वयंपाक केला. भगवंताने सगळ्या गावाला आमंत्रण दिलं. एक पितूर नाही, सगळं गाव जीव घालायचं. सगळ्या गावाला आमंत्रण दिलं. स्वयंपाक झाला पण कोणीच जेवायला येणार. का बरं? लोक म्हणायचे स्त्री एक अन्न करिता मेली, यांच्या घरी काय कोणीच जेवायला. पांडुरंग म्हणजे जिजे अगं लोक जेवायला काय आहे ना, कस काय आहे रे गावची रीत? ते म्हणजे हे गावच ना आलाय की हे म्हणजे हे नाही ते मला गावात राहायचंय 2 अजून 5 मिनिटं म्हणजे गावच ना आलाय की जेवायला येणार नाही. भगवंत म्हणजे जिजे त्या गाडी बैलामध्ये तुपाचा डबा आहे म्हणजे मग त्या तुपाची फोडणी दिली. ते तूप वैकुंठातून आणलं होतं देवाने. कामधेनूची एक व्रत मैपती कामधेनूचं तूप काढून आणलं होतं. भगवंत म्हणजे ते तुपाची फोडणी. अहो गावरान तूप जर कडवलं तर गल्लीत वास येतो बा. कामधेनूच्या तुपाची फोडणी दिली. जो देहूच्या गावात वास, गावात नाही पंचक्रोशी, देऊच्या खाली तिकडं पार आळंदी, मरकळ, लोणीकर, तिकडं पार पुणे, पाषाण, सुतारवाडी, इकडं लोणावळ्यापर्यंत, इकडं पार चाकण. हो चाकण, राजगुरुनगर, आळे फाटा तर पार शेन्नर, तर साकोर फाटा तर पार वाडीकर, हे तर थेट मुरंबी तिथपर्यंत अकोले एवढा वास दरवाळा. लोक वासावासानेच जेवायला निघाले बाळा. काही लोक दुपारी गोधड्या घेऊन झोपली होती, गोधडीत वास येणार. लोक म्हणजे वास कुठून येतोय, लगेच गोधड्या खांद्यावर घेऊन जेवायला गेले. गावात गर्दी गोळा झाली, सगळी गल्लीत तुकोबराच्या दारात. जिजाबाई म्हणजे काय गाव लोटलोय जेवायला, वा वा वा. भगवंत म्हणजे टाकू का पात्र? जिजाबाई म्हणजे टाका. सर 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 पात्र टाकले. पात्र टाकले पहिलं काय वाढावं? पहिलं मीठ वाढावं. का बरं? मीठ वाढलं का जेवण असं नीट होतं, असं मिठाचं शास्त्र. कधी कधी जेवण होतं आणि मग मावशी म्हणते महाराज मिठच वाढायचं राहिलं, 10व्याला वाढा आमच्या आता मीठ वाढायचं असतंय. मग इतर पक्वान्न मीठ वाढलं, सगळी पक्वान्न वाढली. भगवंत म्हणजे जे आणखीन गावरान तूप वाढ, आणखीन तूप वाढलं. संकल्प सोडला. वदनी कवळ घेता कुंडली. बसल्या पंक्ती बसल्यावर महाराज जे लोक जेवायला लागले. तुम्हाला जिजाबाईचा स्वयंपाकच माहित नाही मला. जिजाबाईच्या सगळ्या नकारात्मकच बाजू माहिती आहे तुम्हाला. तो कोवरायचा सगळा परमार्थ घडला याला खास कारण माझी जिजाई. हो असा स्वयंपाक केला जिजाबाईने. हातात रिद्धी सिद्धी, थोडी सामुग्री, उत्कृष्ट स्वयंपाक. नाहीतर काय काय मावश्या डबेच्या डबे, मसाला चव नाही कशाला कशालाच चव नसते. एक ठिकाणी मी जेवायला बसलो, एक घास खाल्ला, एवढा स्वयंपाक तिखट, माझ्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागली. त्या नाशिक त्र्यंबकेश्वर पुढे गंगा सागरला आला. ते कठीण स्वयंपाक पाहिल्यावर म्हातारीच्या लक्षात आलं माऊलीला स्वयंपाक जड गेला. आणि मग म्हातारीने विषय बदलला. माऊली तुम्ही किती जण भाऊ आहेत? म्हणलं जेवणातून वाचलो तर ते घर, नाही तर तो घर मी इथंच संपलो म्हणून. काय स्वयंपाक हे विठ्ठल. माझ्या जिजाईने असा सुंदर स्वयंपाक केला, असा सुंदर स्वयंपाक केला. लोक दाबून जेवले. दाबून जेवले म्हणजे हे पोट आणि हे कपाळ असं दाबून पाहायचं. जोपर्यंत हे पोट या कपाळाप्रमाणे निभार लागत नाही तोपर्यंत भरीत राहायचं. याला दाबून जेवणं म्हणते. असे दाबून जेवले लोक. विठ्ठल जेवण झाल्यावर सगळ्या लोकांना वाढून दिलं आणि भगवंताने काही स्वयंपाक काढला. सगळे भांडे गोळा घेतले, डोक्यावर केळ घेतले आणि घासायला निघाले. जिजाबाई म्हणजे कुठं चालले? म्हणजे भांडे घासायला. अहो भांडे घासणं आमचं काम आहे ना.
भगवंत म्हणले नाही, आज मीच घासणार आहे. हो, कुठून बुद्धी सुचली? भगवंत म्हणले तुला उद्याच दिसल, येऊ दे तुकोबराया. भगवंत गेले भांडे घासायला, तिकडे एक गहू काढून झाला. त्या मालकाला एवढं वाईट वाटलं, माझे तुकोबराय आले म्हणून गहू काढून झाला. एखाद्याची सेवा फुकट घेऊ नये, कधीच घेऊ नये. कोणाचं ऋण ठेवू नये. ऋण वैर हत्या हे तो न सुटे ने देता. तुकोबरायांच्या ऋणात राहायचं नाही, काहीतरी दिलं पाहिजे. कोणाच्याच ऋणात राहू नये. लोक येडे आहेत महाराज, लोक नाव्याचे पैसे बुडी देत. काय अर्थ आहे त्याचा? अरे नावी कोणाला म्हणतात? आईपेक्षा तोंडावून जास्त हात फेरितो त्याला नावी म्हणतात. पैसे बुडीता तुम्ही. आता हे तुम्हाला सांगावं का आम्ही? एखाद्याच्या ऋणात राहू नये. मग त्याने पाचोंदा, आपल्या नाशिक भागात पाचोंदा म्हणतात, 5 पेंड्या घेतल्या. महाराज एवढ्या पेंड्या घ्या आणि तुमच्या ऋणातून मला सोडा. आणि मग तुकोबराच्या लक्षात आलं पितळ जेवू घालायचे. आणि तुकोबराच्या पेंड्या घेऊन निघाले. निघाल्यावर पुढे एक पांदी लागली आणि पांदीत बसलं होतं आग्या मोहाळ. मग तुकोबराय त्या पांदीतून सलतानी त्या वंब्या लागल्या. आग्या मोहाळाला जे मोहाळ धावलंय. मग तुकोबरायला चावू लागलं. पण महाराजांनी माशी सुद्धा आणली नाही. का? तुकोबराय म्हणतात, आज माझ्या वाडवडिलाची पितृतिथी होती, पण मी पितर जेवू घालू शकलो नाही. मग या माशांच्या रूपाने पितर आले. चावा पण पितृतिथी साजरी करा. काय किती संस्कृतीविषयी अभिमान आहे महाराज. आता एक संघटना निघाली, वाहिनी तुटलेली, आमच्याच मराठीची येतं. पण ते म्हणते पितरच जेव घालायची नाही. इथं जेव घातलं तर तिथं कसं पोहोचत आहे? आमचं असं म्हणणं आहे, चंद्र सूर्य तिथं उगवतात आणि इथं भरती ओटी कशी होती समुद्राला, ती उत्तर. नाही म्हणले ते विज्ञान आहे, काय अज्ञान आहे का? हे विज्ञान आहे, पण तुम्हाला शोध लावायला आणखी वेळ आहे. हो, हे विज्ञान आहे. लोक आता फार निघाले महाराज तुकाराम महाराज. कुंकू लावायचं नाही म्हणतात, बांगड्या घालायच्या नाही, मंगळसूत्र घालायचं नाही, कालांतरी कपडे घालायचे नाही. अशी एक संघटना निघाली. ते म्हणतात हे हिंदूचे सण नाही, अक्षय तृतीया करायची नाही, गुढीपाडवा करायचा नाही, दसरा करायचा नाही. मी एक जणाला विचारत होतो, म्हणला हे ब्राह्मणाने सण काढले. ब्राह्मणाने नाही, हे गाठ्यातले सण आहेत. दसरा दिवाळी तोची माझा सण तुकोबराय म्हणतात. हिंदूच्या पोटचा तोच की जो हे सण रीतिरिवाजात करील. विठ्ठल हे चिपडा डोळा चमकी देत काल जन्माला आलेले आणि आम्हाला सांगतात हे सण करू नका, ते सण करू नका. तुमचं तरी काय ऐकायचं हे सांगा पहिलं. त्यांचं ऐकायचं नाही, तुमचं काय ऐकायचं? तुम्ही काय ऋषीमुनीचे अवतार आहेत का? तुमचं काय काय तप काय तुमचं? तुमचं तेज काय सांगा ना. काय काय नाही म्हणले आम्ही हॉटेलमध्ये मांस मच्छी खातो, पण ते ऐकायचं का आम्ही? हो, ते म्हणतात कुंकूच लावायचं नाही. कुंकू लावायचं नाही म्हणजे काय अर्थ झाला? गाडीला बोर्डच नाही असा अर्थ झाला. नाशिक एसटी स्टँडवर एखादी बिन बोर्डाची गाडी असली, कोणत्या गावला जाती समजायचं? काय कोणत्या गावची गाडी कसं समजायचं? म्हणून मावशांना माझी विनंती आहे, कोणी सांगितलं तर कुंकू लावायचं नाही, तर कुंकू लावायचं त्याला हाता खालून काढायचं. तुम्हाला एका यज्ञाचं पुण्य लागेल. विठ्ठल हिंदू संस्कृती फार प्राचीन आहे. हिंदूंना शिकवायच्या भानगडीत पडू नका. अगोदर तुम्ही हिंदू व्हा, हिंदूचा आचार विचार तुम्ही पाळा, मग आम्हाला शिकवा. मग आम्हाला शिकवा तसं बोलू नका. आम्हाला सांगतात हिंदूचं चुकलं, हिंदूचं एकच चुकलं, तुला एवढ्या दिवस भारतात ठेवला, तुला पाकिस्तानात पाठवायला पाहिजे होता. विठ्ठल या माशांनो चावा, पण पितृतिथी साजरी करा. पांडुरंगाच्या लक्षात आलं तुकोबरायांना माशा चावतात. तिथून इंद्रायणीतून गुप्त झाले, पांदीत प्रगट झाले. सगळ्या माशा आणल्या, पाठीवर हात फिरवला, पूर्ववत शरीर झालं. महाराज केवढ्या कशासाठी हा अट्टहास? पांडुरंगा, आज आमच्या वाडवडिलाची पितृतिथी होती, मी पितर जेवू घालू शकलो नाही. माशांच्या रूपाने पितर आले, चावू द्या, पुण्यतिथी साजरी करू द्या. पांडुरंग म्हणले गावात जा, मग कळलं. आणि मग तुकोबराय घरी गेले. त्या पेंड्या टाकल्या, जिजाबाई पुढे जिजाबाई त्वऱ्यातच होत्या. आज मालक संसाराला लागले, आज मालक खरे तुकोबराय आले. पेंड्या टाकल्या, जिजे हे गहू काढ, भरड, लापशी कर, घात पितराजी. जिजाबाई म्हणजे झालं, तुम्हाला लागलं पहिलं वाटत गेले पहिल्या वळभर म्हणे. तेवढ्यात रानातली माणसं आली, आई क्षमा करा, दिवसभर तुकोबराय रानात गहू काढीत होते, झालं तुम्ही बिघाडले का यांच्या सांगतेने. म्हणजे तेवढ्याच गावातले लोक आली, महाराज तुम्ही गावात होते, रानातली म्हणतात रानात होते, तुकोबरायला गणित काय कळलं. तेवढ्यात एक मनुष्य पुढे झाला, महाराज वास घ्या म्हणले, तुम्ही आम्हाला गावरान तूप खाऊ घाल. पण वास घेता क्षणी तुकोबरायला कळलं हे गावरान तूप नाही, हे कामधेनूचं तूप आहे. आणि मग तुकोबरायने विना चिपळ्या घेतल्या आणि पांडुरंगा पुढे गेले. का पांडुरंगा, का एवढं केलं? तर पांडुरंगाने सांगितलं, निळा म्हणे त्याचे उणे,
नेदी पडो का माझ्या भक्ताचं उन्हा पडून द्यायचं नाही, हेच माझं ब्रीद आहे. आणि तेवढ्यासाठीच मी तुमच्या पितृतिथीला धावून आलो. सगळी पितृतिथी सांग केली. निळा म्हणे त्याचे उन्हे, नेदी पडो कवन्या गुणे, राखोनी या भूकतहान, करी त्याचा बहुमान. ज्ञानेश्वर